भ्रष्ट भोकरदन तहसील प्रशासनाची मंगेश साबळेच्या जेलभरो आंदोलनासमोर फाटली। तहसीलदार दौऱ्याच्या नावाखाली बाहेर भोकरदन येथे मंगेश साबळे यांचं जेलभरो आंदोलन आज पार पडलं। या आंदोलनात शेकडो तरुण सहभागी झाले होते। हाताला दोरी बांधून या गळ्यात विविध फलक अडकून त्यात शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणे, हा जर गुन्हा असेल तर आम्हाला फाशी द्या, शेतकऱ्यांसाठी सिंचन विहिरी मागितली हा आमचा गुन्हा असेल तर आम्हाला अटक करा, आम्ही आमचा हक्क मागत असेल तर आम्हाला अटक करा, अशा पद्धतीच्या घोषणा यामध्ये होत्या। आंदोलनासाठी पोलीस चोख बंदोबस्त होता। प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी मात्र आंदोलकाच्या रडारावर मात्र चांगलेच सापडले। भविष्य काळामध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चौकशी व भ्रष्ट कारभाराची आतापर्यंत केलेल्या भ्रष्टाचाराचे सर्व वाभाडे आंदोलन काढले। जर खोटे गुन्हे त्या केसेस या ठिकाणी जर दडपशाही करून इथल्या लोकप्रतिनिधींकडून माजी खासदारांकडून जर होत असतील तर हे कुठेतरी खपून घेतले जाणार नाही। खरं तर शेतकऱ्यांसाठी एक नाही 100 गुन्हे आम्ही आमच्या अंगावर घ्यायला तयार आहोत, पण हे खोटे गुन्हे आम्हाला मान्य नाही। आणि त्यामुळं मी या ठिकाणून आज यांना इशारा देतो की बाबांनो, आमचे काही 2 नंबरचे धंदे नाही, आमचे काही वाळूचे टुपरे नाही, आम्ही अशी नंगेन तशी नंगेन। तर शेतकऱ्याच्या पोराला जर खेळायला असाल ना बाबांनो, तर तुम्हाला पहिला सगळ्यात नांगर लावण्याचं काम या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। शेतकऱ्याच्या आवडत साहेब, तुम्हाला पहिला सगळ्यात नांगर लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आणि काय आमच्याकडे आम्ही या ठिकाणी आमच्या मागण्या करण्यासाठी आंदोलन केले, कारण आमच्याकडे तुमच्यासारखे मोठे मोठे बंगले नाहीये बाबांनो, तुमच्या मोठ्या मोठ्या प्रॉपर्टी नाहीये बाबांनो। अरे सतत पांढऱ्या भातावरती झोपी जातो अर्धा भारत माझा, आणि आळणी चटणीवरती भाकरी खातो इथला शेतकरी राजा। अहो चहा नसतोच कपात आमच्या, अहो चहा नसतोच कपात आमच्या, कोरडा पाव तो सुद्धा घामाने भिजून येतो हाती। आणि मला विचारायचंय फुगून फुगून होते 56 इंच छाती। अहो 56 इंच काय हो, अहो 56 इंच काय हो, माझा शेतकरी बाप तर 112 इंच फुगवतो। अहो 56 इंच काय हो, माझा शेतकरी बाप तर 112 इंच फुगवतो, पण करतो काय तर इमानदारीने जगतो, आम्हाला इमानदारी शिकवतो।